नलवडे टीचरांना सांग मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. मला त्या खूप आवडायच्या. अभिमान वाटायचा की इथे 20 पाऊंडला वडापाव विकला जातोय लंडनमध्ये. हो, सॅटर्डे संडे रांग असते तिथे. अर्थात मला लग्न करायचंय. योग्य जोडीदार मिळाल्यानंतर बऱ्याच स्त्रियांनी स्वतःचा रिस्पेक्टच कमी केलेला आहे की आधी मी स्वतःचा रिस्पेक्ट केला पाहिजे तर जग माझं रिस्पेक्ट करेल. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत नवरात्र विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आणि सगळीकडेच आनंदाचं जल्लोषाचं वातावरण आहे आणि याचंच औचित्य साधून आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे गोड अभिनेत्री गौरी नलावडे. गौरी, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. कशी आहेस? मस्त. बरं, नवरात्र उत्सव सुरू आहे, तुझ्यासाठी किती खास आहे नवरात्र? काय खास अशी आठवण आहे नवरात्री उत्सवाची? हो, लहानपणी जेव्हा मैत्रिणी आम्ही शाळेत असताना खूप खूप जास्त प्लॅनिंग करायचो आणि वर्गात अर्धलक्ष सगळं त्याच्यात असायचं की मी नवी मुंबईला राहायचे तेव्हा. आणि नवी मुंबईला ना सेक्टर 4चा गरबा, सेक्टर 6चा गरबा हे खूप फेमस आहे. तर आम्ही प्रॉपर असं प्लॅन करायचो की सेक्टर 4च्या आधी गरब्याला जाऊया, मग 6च्या गरब्याला जायचं आणि हे घालायचं हे घालायचं हे घालायचं आपला ग्रुप आणि असं सगळं वेगवेगळे कपडे असायचे, शॉपिंग असायची का त्याची? हां, म्हणजे आम्ही पूर्ण रेडी असायचो आणि घरी आल्यानंतर मी जेव्हा दादाला किंवा आईला सांगायचे की आमचा असं प्लॅन आहे आणि मी 7 वाजता जाणार आहे, तेव्हा नेमका माझा भाऊ भांडणं करायचा आणि तो म्हणायचा नाही जायचं आणि डिक्लेअर करायचं की नाही जायचं. सो त्यात एक रडण्यात वेळ जायचा आणि दरवर्षी घडायचा. आम्ही आत्ता हसतो त्या गोष्टींवर, पण दरवर्षी न चुकता तो बरोबर 7 वाजता मला सांगणार की कुठे जायचं नाही. का पण असं का? त्याचं असं म्हणणं असायचं आधी परमिशन नाही घेतलीस आणि उगाच एक त्याचं हे मोठा भाऊ ना, त्यामुळे त्याचं की तू आधी मला विचारलं नाहीस, आधी मला सांगितलं नाहीस वगैरे हे सगळं व्हायचं. आणि मग इव्हेंच्युअली अर्थात तो तयार व्हायचा, पण मग तेव्हा ते रेस्ट्रिक्शन्स की मी 10ला शात तुला घ्यायला येणार वगैरे. त्यामुळे माझ्या ज्या आठवणी आहेत ना त्या एक तर मी रडकी असल्यामुळे त्या आठवणी की मला जायचं आहे आणि असं सगळे मैत्रिणी थांबल्यात. पण मग अर्थात आत्ताच्या काळातलं हे खूपच वेगळं आहे, पण तेव्हा इतकी मजा यायची. आमचा अख्खा ग्रुप आधी इथे जायचा सेक्टर 4ला, मग तिथून चालत चालत काहीतरी खात वगैरे 6ला जायचं आणि मग तिथे पूर्ण सगळं करून वेळच्या वेळी घरी वगैरे आम्ही जाणं हे सगळंच पाळायचो. पण त्या सगळ्याच आठवणी खूप ब्युटिफुल आहेत की तेव्हा नटणं आणि पर्टिक्युलर प्रत्येक रंग फॉलो करणं ते असतंच ना सगळ्यांचं. आता जनरेशननुसार सगळंच चेंज झालं, त्यामुळे काही बोलायलाच ॲब्सोल्युटली. ॲक्च्युली मला असं तुला विचारायचं आहे की आपल्या आयुष्यात सगळ्यात पहिली देवी ही आपली आई असते. ती वेळप्रसंगी वेगवेगळं रूप धारण करतेच आपल्या चांगल्यासाठीच म्हणा. तुला तुझ्या आईची अशी काही खास शिकवण आहे, काही अशी आठवण आहे जे आजता काय तू तीच पुढे फॉलो करतेस? अर्थात अशा खूप गोष्टी आहेत. माझी आई अत्यंत शिस्तप्रिय आहे आणि स्वाभिमानी आहे. लहानपणी जेव्हा ती या सगळ्या गोष्टींबद्दल बोलत असते तेव्हा असं वाटायचं की हां, म्हणजे हे मी करणारच आहे किंवा मी हे वागणारच आहे. जसं जसं मोठे होत जातो आपण तसं कळतं आपल्याला की एकतर आईने शिकवलेल्या काही गोष्टी असतातच, पण मी तिचीच मुलगी असल्यामुळे ना न शिकवता बरेच गुण माझ्यात ऑलरेडी आहेत आणि मी चांगले म्हणत नाही, बऱ्याच पद्धतीचे जे नॉट नेसेसरीली खूप भारी गुण आहेत. पण खरंच आपण जेव्हा एका स्त्रीला ॲडमायर करतो जस्ट बिकॉज ती माझी आई आहे म्हणून नाही, आणि मी खूप नशीबवान आहे की अख्ख्या नवी मुंबईत माझ्यापेक्षा जास्त माझी आई फेमस आहे, कारण ती प्रिन्सिपल होती आणि ती अत्यंत लाडकी शिक्षिका आहे. नलावडे टीचर म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या टीचर होत्या. अच्छा. त्यामुळे तिचं क्रेज आहे प्रॉपर. एकदा तर असं झालं होतं की थोडं मी भरकटते, पण मला एक मुलगा भेटला. मी डॉक्टरकडे चालले होते आणि एक मुलगा बाईकवर चालला होता आणि त्याने मला थांबवलं. तू गौरी नलावडे का? म्हटलं की हो. आणि मी अशी अवस्थेत होते, म्हटलं आता हा फोटो मागेल तर मी काय त्याला हे करू. तर तो म्हणाला नलावडे टीचरांना सांग मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, मला त्या खूप आवडाय. आणि माझं असं झालं की तू माझ्याबद्दल काहीच बोलत नाही आहेस. आणि तो आईबद्दल बोलत होता आणि म्हणाला की प्लीज त्यांना नमस्कार सांग आणि टीचरांनी माझ्याकडनं फी घेतली नव्हती वगैरे. त्याला ते सगळं लक्षात होतं. सो तिने खूप नाव कमवून ठेवलं आहे, त्याचं मला कायमच प्रेशर असायचं. पण स्वाभिमानी असणं, आपल्यामुळे समोरच्याला कधीही त्रास होऊ देऊ नये हे मी जिवंत बघत आले. हे आपण बोलायला सगळेच बोलतो, पण माझी आई म्हणजे मी लिटरली बघितलं की आमच्या घरात काहीही नवीन बनलं तर आमच्या पोटात पहिला घास जायच्या आधी अख्ख्या बिल्डिंगमध्ये ती सगळं वाटायची. आणि याच्यावरनं मी रडायचे की गरम गरम पुरणपोळ्या केल्यात तर ते तूप धार अशी सोडून
डबे रेडी असायचे ताटं, सगळ्यांसाठी. त्यांच्याकडे देऊन ये, त्यांच्याकडे देऊन ये, मग मला नंतर आपण नंतर. सो मी हे तिचे बरेच गुण बघत आले आणि सगळ्यात महत्त्वाची मला स्ट्रेंथ वाटते, कारण माझे बाबा मी 4थीत असताना गेले. सो एका स्त्रीला मुंबईत असा संसार पूर्ण उभा करणं आणि त्यात शिक्षणाचं महत्त्व मुलांना समजावून देणं हे एक सोपी गोष्ट नाही आहे. आणि ती कधीच स्वतः कौतुक करत नाही किंवा कधीच ती तिच्या स्ट्रगलबद्दल बोलत नाही आमच्याशी की मी कसे दिवस काढलेत वगैरे, काही नाही. ती चिल आहे. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे ती ज्या पिढीतनं येते किंवा आपल्याला असं वाटतं आपल्या आई ऑर्थोडॉक्स असतात, साध्या असतात. माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि ते असायला हवं. मी सगळ्या गोष्टी तिला सांगत आले आहे लहानपणापासून. त्यामुळे तिचे खूप गुण घेण्यासारखे आहेत. पण मला तिचा सगळ्यात जास्त आवडणारा गुण म्हणजे एकतर प्रेम करण्याची ताकद, सगळ्यांवर निस्वार्थपणे प्रेम करणं आणि स्वाभिमान. खरंच म्हणजे आईबद्दल बोलायला गेलो तर बघ ना, मी किती एक प्रश्नाचं उत्तर मी केवढं. नाही कारण हो ना. आपण जसं आपल्या आईंना मुलांचं कौतुक असतं तसंच मुलांना देखील आपल्या आईचं कौतुक असतं. Absolutely. काही वेगळी गोष्ट नाही. तर गौरी, एखाद्या स्त्रीने कधी रौद्र रूप धारण करायला हवं आणि कधी माया दाखवायला हवी, हा सगळ्याचा बॅलन्स तिने कसा सांभाळायला हवा असं तुला वाटतं? माझा हा आयुष्यभराचा हा स्ट्रगल आहे की मला स्वतःला कधी हे रूप धारण करायचं आहे आणि कधी असं राहायचं कळत नाही. बहुतांश वेळेला माझी गफलत होते की आत्ता सौम्य नाही राहायचं आहे आणि मला ते हँडल करता येत नाही आणि मी वाटत नसले तरी मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे मला मी खूप चिडकी आहे. अगं, तू माझ्या मित्रमैत्रिणींना विचारलंस तर तुला कळेल की मला एक कुठल्याही गोष्टींवर सतत मी रुसत असते किंवा काय. त्यामुळे मी स्वतःही त्याच्यावर काम करते. पण मला असं वाटतं जिथे बाउंड्रीज आखायला पाहिजेत आणि जिथे मी फक्त अन्याय नाही म्हणणार, कारण अन्याय आपण नॉर्मल बोलत असतानाचा अन्याय आणि ॲक्च्युली जगभरात आत्ता जे चालू आहे तर त्याच्यात खूप अंतर आहे. त्यामुळे मी एक लार्जर अन्यायाबद्दल नाही म्हणत आहे, पण एक जनरल तुला जर वाटतंय की आता फॉर एक्झाम्पल या ऑफिसमध्ये तू काम करतेस आणि तेवढा ड्यू रिस्पेक्ट तुला मिळत नाही किंवा तुला असं वाटते मी 4 वर्ष एका ठिकाणी काम करते आणि आता मला एवढे पैसे मिळायला पाहिजेत, तर स्वतःसाठी स्टँड घेणं आणि तुमच्यासाठी कोणी येणार नाही हे प्रत्येक स्त्रीला कळलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आता ते बऱ्यापैकी झालं आहे, स्त्रिया स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागल्या. पण द मोमेंट तुमच्या रिस्पेक्टच्या बाउंड्रीज आणि स्पेशली स्त्रियांसाठी शारीरिक कम्फर्ट नसतानाच्या ज्या गोष्टी आपण ऐकतो तर त्या मात्र कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि तेव्हा रौद्र रूपच धारण करायला हवं असं मला वाटतं. तेव्हा सौम्य राहून उपयोग नाही आहे. आणि तुझ्यावर जर अन्याय होत असेल आणि तुला काहीतरी चुकीचं वाटत असेल, म्हणून मी म्हटलं मी लार्जर पिक्चरमधलं नाही म्हणत आहे. मला छोट्या गोष्टी म्हणजे आत्ता मला तुझे मॅनर्स नाही आवडलेत, मला तुला हे सांगायचं आहे, तर हे मी सांगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी ते कम्युनिकेशन आणि ते स्वतःसाठी स्टँड घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आता तू रिस्पेक्टबद्दल बोललीस गौरी, मात्र मला असं तुला विचारायला आवडेल की आज नवरात्र उत्सव आहे, तर नवरात्र उत्सव तसं नारी शक्ती, शक्तीची ताकद, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्त्रीची ताकद, ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. मात्र तू देखील या क्षेत्रात काम करतेस, तुला असं वाटतं की कुठल्या स्त्रीला जो आज आदर मिळायला हवा किंवा जी स्त्री ते डिझर्व करते त्या स्त्रीला आदर मिळतोय असं तुला वाटतं? काही अंशी हो. फेमिनिझमला काही लोकांनी खूप निगेटिव्हली पण घेतलेलं आहे आणि सतत एक पुरुषांवर दबाव आणि पुरुष कसे सगळं अन्याय करतात वगैरे हेही खूप डिस्कशन झालेलं आहे. त्यामुळे त्या खोलात जाऊन मी बोलणार नाही. पण मला असं वाटतं की आदर हा बेअर मिनिमम असला पाहिजे. बरोबर. मी खूप नात्यांमध्ये पण किंवा मी खूप नवरा बायकोचे इंटरव्ह्यूज पण ऐकते ज्याच्यात असं म्हटलं जातं की मला रिस्पेक्ट दिला पाहिजे, नात्यात रिस्पेक्ट मिळाला पाहिजे. तर मला असं वाटतं की रिस्पेक्ट तर बेअर मिनिमम नको का? नातं टिकण्यासाठी रिस्पेक्ट हे महत्त्वाचं असणं मला असं वाटतं की ते तर बेसिक तिथूनच सुरुवात झाली पाहिजे की ह्युमन म्हणूनच एक रिस्पेक्ट केला पाहिजे इन स्पाईट ऑफ व्हॉट एव्हर द रिलेशन विषय. ऑब्वियसली. त्यामुळे स्त्रियांचा जस्ट बिकॉज एक मोठी स्त्री आहे म्हणून आदर करायचा आणि एक लहान मुलगी म्हणून तिचा आदर नाही करायचा असं मला ते पटत नाही. तर अजून आपण बेटर होण्याची गरज आहे माणूस म्हणूनच. आणि जरी आपण आत्ता स्त्रियांबद्दल बोलत असलो तरी मला हे स्त्री पुरुष दोघांबद्दल वाटतं, फक्त स्त्रियांचं नाही, पुरुषांनाही तेवढाच. हे बघ काय होतं, जितकं तू एखाद्या व्यक्तीला सांगशील ना की तू मला रिस्पेक्ट देत नाही आहेस, तू मला रिस्पेक्ट देत नाही आहेस, तर तो कधीच देणार नाही. आणि आत्ता जर
अख्खं आपण स्त्री वर्ग सतत हे बोलत राहिलो की आम्हाला कसं रिस्पेक्ट मिळत नाही आहे, आम्हाला कसं रिस्पेक्ट मिळत नाही, तो नाहीच मिळणार आहे. कारण तो मागून नाही मिळत. बरोबर. ज्या क्षणी तू फ्रीडम देतेस ना समोरच्याला की मी केपेबल आहे मला स्वतःला रिस्पेक्ट करायला, त्यामुळे स्त्रियांनी आपण आत्ता तरी खूप बेटर परिस्थिती आहे, पण आपल्या आयांनी जे सॅक्रिफाईस केलं आहे की मी 2 घास कमी खाईन, तर बऱ्याच अंशी बऱ्याच स्त्रियांनी स्वतःचा रिस्पेक्टच कमी केलेला आहे ॲक्च्युली. आणि म्हणून आता परिस्थिती का बदलते आहे, कारण आता हळूहळू कळायला लागलं आहे की आधी मी स्वतःचा रिस्पेक्ट केला पाहिजे तर जग माझं रिस्पेक्ट करेल. त्यामुळे मला असं वाटतं बाकी पुरुषांनी आपल्याला देण्याचा रिस्पेक्ट आणि समाजाने देण्याचा रिस्पेक्ट तर खूप लांबची गोष्ट आहे. आधी आपण स्वतःला रिस्पेक्ट देऊ आणि मैत्रिणींना रिस्पेक्ट देऊ. कित्येक मुली आपण बोलताना बघतो की ती तर कशी आहे वगैरे, तर हे नाही वर्क होणार आहे. ॲक्च्युली आपण एकमेकींना सपोर्ट करूनच पुढे जाऊ शकतो आणि ती परिस्थिती मला आत्ता बेटर वाटते आहे. असं खूप काही वाईट परिस्थिती असं वाटत नाही. आपण बऱ्यापैकी मेंटल हेल्थ आणि याबद्दल पण बोलू लागलेत लोक, त्यामुळे थोडंसं एक बेटर स्पेस आहे. पण अर्थात जितका आदर मिळाला पाहिजे तो आहेच. म्हणजे आता ते खरं तर तसंही गौरी बघायला गेलं तर महिलांना तेवढा आता स्पेस देखील मिळाला आहे आणि तितक्या त्या सक्षम देखील. ॲब्सोल्युटली. त्यामुळे आता ह्या आदर आणि ह्या गोष्टी तर खूप लांबच्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही. बरं, एक स्त्री म्हणून मनी मॅनेजमेंट तू कशी करतेस? कारण आपण या क्षेत्रात आहोत, या क्षेत्रात पैशाची म्हणजे कामाची तशी पाहायला गेलं तर तितकी शाश्वती नाही आहे. ते आत्ताच्या घडीला एका स्त्रीने फिनॅन्शियल इंडिपेंडंट होणं खूप महत्त्वाचं. तू तुझं मनी मॅनेजमेंट कसं करते? काय सांगू आता, मी खूप ढ आहे अगं त्या बाबतीत. मला मनी मॅनेजमेंट येत नाही आणि मला ते कुरवाळायचं नाही आहे, पण मी प्रयत्न करते आहे थोडं सेव्हिंग करण्याचा किंवा थोडं फ्युचर प्लॅन करण्याचा. मी खूप आत्तामध्ये जगणारी आहे. म्हणजे मला वाटतं हां पैसे येणार आहे, कसं नाही येणार, येणार एक दिवशी होणार आहे सगळं ठीक. पण अर्थात त्या लालालँडमध्ये जगून उपयोग नाही. जसं म्हटलं तसं माझा दादा सतत कान पिळत असतो माझे की 5 वर्षांचं प्लॅनिंग सांग तुझं, आता हे काय कसं असणार. बरोबर. आणि ते बरोबर आहे. पण आपण ज्या क्षेत्रात आहोत त्याच्यामुळे पण असेल किंवा मी ज्या प्रकारचं आयुष्य जगते त्याच्यामुळे पण असेल, पण मला ते जमत नाही. आणि माझी अत्यंत जवळची मैत्रीण आहे खुशबू, ती मला मदत करत असते. ती मला मध्ये मध्ये एक पिन करत असते की हे बघा हे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहे, तुला बघ काही करायचं आहे का. किंवा आरती मोरे नावाची माझी मैत्रीण आहे, तिला काही इन्फॉर्मेशन मिळाली कोणाकडनं तर ती हे सांगते की हे SIP आहे, तुला बघ जमतं आहे का किंवा काय. तर मी प्रयत्न नक्की करते आणि सगळ्यांनी ते करावं असं मला वाटतं. मला ते जमत नाही अजून आणि मला ते जमावं अशी माझी अपेक्षा आहे लवकरात लवकर. मी प्रयत्न करते इतकं म्हणेन, पण मी खूप ग्रेट नाही आहे त्यात. गौरी, माझा पुढचा प्रश्न असा आहे की संपूर्ण शिक्षण सगळं तुझं मुंबईत झालेलं आहे, सो हे सगळ्यात आधी सुरुवातीचे दिवस कसे होते? म्हणजे अभिनयाची गोडी आधीपासून होती, कसे होते सुरुवातीचे दिवस? माझं सगळं शिक्षण भारती विद्यापीठ नवी मुंबईला झालेलं आहे आणि मी खूप लहान असतानापासूनच मी कलाक्षेत्रात होतेच. मला एका वेळेला खूप बक्षिसं मिळणे आणि ते रेकॉर्ड वगैरे सेट करतो ना आपण की हिला 12 बक्षिसं एका वेळेला मिळाली, तर ते सगळं झालेलं आहे. तेव्हा अर्थात कळायचं नाही, तेव्हा मी खूप ते एन्जॉय करत असायचे, त्यामुळे मी ते करायचे मनापासून. पण गाणं असेल किंवा डान्स असेल किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वेशभूषा असेल तर ते मी खूप आवडीने करायचे. 9वी-10वीच्या काळात थोडं मला जाणवायला लागलं की मला या क्षेत्रात काहीतरी करिअर करायचं आहे. आणि जसं मी 11वी-12वी फर्स्ट इयर किंवा काय, कारण घरी मी म्हटलं तसं आई शिक्षिका आणि प्रिन्सिपल 12 वर्ष ती होती, त्यामुळे 12वी नंतर तू आता जा ॲक्टिंग कर हे शक्यच नव्हतं. शक्यच नाही. आई डिग्री घ्यायची शक्यच नाही. डिग्री घ्यायची आणि मग तुला जे करायचं ते कर हे तिने स्ट्रिक्टली सांगितलं होतं. आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे मला माहीत होतं की डिग्री घेतल्यानंतर ती मला लिटरली एका पक्षासारखं सोडून देणार आहे की आता तुला जे हवं ते कर, आणि तेच एक्झॅक्टली झालं. पण सुरुवातीच्या काळात हळूहळू मला ते जाणवत असायचं आणि मी खूप कॉम्पिटेटिव्ह होते. अच्छा. पहिला नंबर नाही आला तर रडायचेच. बापरे. मला हळूहळू त्याची जाणीव झाली की असं नाही होऊ शकत. आणि मी आत्ताही थोडीशी तशी आहे, पण लहानपणी तर मला खूपच आवडायचं की हे करायचं, बक्षीस मिळणार आणि गाणं गायचं आहे किंवा ज्या काही छोट्या छोट्या आपल्या ॲक्टिव्हिटीज असतात लहानपणीच्या, तर त्या मला खूपच आवडायच्या करायला. आणि मी तो काळ खूप एन्जॉय केला आहे त्या सगळं. आणि जसं मी म्हटलं तसं
की जसं कळायला लागलं की मला पुढे जाऊन काय करायचं आहे, तर हे पक्कं होतं की जॉब नाही करायचं आहे आणि हे पक्कं होतं की अभिनय क्षेत्रात यायचं आहे. बरं, खरं बघायला गेलं तर स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतली वैदेही हे पात्र घराघरात गेलं आणि खूप प्रसिद्ध झाला. खरं तर वैदेहीने तुला तुझ्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट दिला असं म्हणायला हरकत नाही आहे. ॲब्सल्युटली. आणि मला असं विचारायला लागलं की तेव्हाचा मालिके क्षेत्रात काम करण्याचा काय माहोल असायचा, म्हणजे काय अशा आठवणी साठवून ठेवल्या तुझ्या साठ्यामध्ये तू? एकतर मी आज जी काही मला ओळख मिळाली आहे आणि जी काही प्रसिद्धी आहे ती फक्त आणि फक्त वैदेहीमुळेच हो. आहे. आणि मला आजही आधी वैदेही म्हणून ओळखतात आणि मग बाकी सिनेमांबद्दल बोलतात किंवा आता एक इंस्टाग्रामचं एक नवीन आलं आहे ना, तर तुझं प्रोफाईल चांगलं आहे किंवा अशा पद्धतीचं बाकीचं नंतर बोललं जातं. पण आधी ते वैदेही मध्येच आहेत लोक आणि तो माझ्या आयुष्याचा असा भाग आहे ना गं, जो मी कधीच डिलीट करणारही नाही आणि त्या आठवणी कधीच पुसट नाही होणार. म्हणजे कधीच त्या पुसल्या नाही जाणार. कारण तो काळ किंवा ज्या प्रकारे आम्ही काम करायचो, सगळेच प्रामाणिकपणे काम करतात, पण जे कुटुंब तयार होतं ना, ॲक्च्युली दिग्दर्शक, माझी पहिली मालिका, त्यामुळे माझ्यासाठी तिथले सगळे खूप स्पेशल होते. आणि आम्ही रोज शूटिंगला जाताना मला रोज आनंद व्हायचा की मी आज जाणार, मग आज मी सीन्स वाचणार आणि वैदेहीच्या आयुष्यामध्ये आता हे चालू आहे, तर मी आता हे अशा पद्धतीने करणार. सो मालिकेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कन्व्हिक्शन आहे. हो. रोज जर तुला तेच करायचं आहे, त्यासाठी लागणारं कन्व्हिक्शन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला तेव्हा ते होतं खूप. माझं प्रेम होतं त्या कॅरेक्टरवर. मला पटायची वैदेही. मला स्वतः ती खूप आवडायची आणि त्यामुळे मला ती ज्या प्रकारे श्रेयसवर प्रेम करायची किंवा तिच्या घरातलं जे वातावरण सांभाळायचे ते मला सगळंच आवडायचं. त्यात दिग्दर्शक ज्यांनी आमची सुरुवात केली, पाया रचला, विनोद लवेकर, ते खूपच कमाल आहेत. नंतर केदार वैद्य आले आणि केदारदादा आणि आमची तर इतकी चांगली मैत्री झाली की आम्ही सगळे असे कधी एकदा भेटतोय असं व्हायचं. शूटिंग नसेल तर मला बोर व्हायचं. म्हणजे माझ्या घरचे तेव्हा फोन करायचे की तू येतच नाहीस किंवा काय. पण मी इतकी रमले होते ना, मी 3.5-4 वर्ष ती मालिका केली आहे आणि मला आठवत नाही की एकदाही मला असं वाटलं की आता बास मला नाही करायचं आहे. मग आम्ही लीप घेतली, मी डबल रोल केला आणि नको म्हणजे सगळं आम्ही ते केलेलं आहे. पण मी ते अत्यंत आनंदाने केलं आणि माझ्याकडे प्रत्येक आठवण अशी मी जपून ठेवली आहे. इतका मला आनंद होतो जेव्हा मी त्या मालिकेबद्दल बोलते. कारण वैदेही पात्र तू साकारायचीस, मात्र प्रेक्षक रिलेट करायचे. उद्या काय घडणार, पुढच्या भागात काय घडणार यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असायचे. आपल्या आयुष्यातलं पहिलं काम हे नेहमीच स्पेशल असतं. मला आता असं विचारायचं की पुन्हा एकदा कमबॅक करण्याची काही इच्छा आहे मालिका क्षेत्रामध्ये, करणार आहेस की नाही? मला की प्रेक्षक वाट पाहतायत की पुन्हा गौरीने काही छान करावं आणि मालिकांमध्ये यावं. मला खूप आवडेल खरं सांगायचं तर. फक्त तशी टीम, तशी गोष्ट आणि त्या पद्धतीचं सगळं जमून आलं पाहिजे, जुळून आलं पाहिजे आणि वेळ तितका देता आला पाहिजे. तसं जर जुळून आलं, जे की मी प्रे करते व्हावं, मला खूप आवडेल करायला. आणि पण मात्र ते आहे की वैदेहीने एक लिमिट सेट करून ठेवलं आहे. त्यामुळे आता त्याच्यापेक्षा सुंदर काहीतरी किंवा ॲटलिस्ट त्याच्या इतकं सुंदर कॅरेक्टर असेल तर डेफिनेटली मला आवडेल करायला. सिरियसली म्हणजे गौरी कसं बघायला गेलं तर फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल असं म्हणत आपण पुढे निघून जातच असतो. बरं गौरी, आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या मराठी सिनेसृष्टीत अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले. त्यातलेच एक विक्रम गोखले सर. त्यांच्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा होती आणि ती संधी तुला मिळाली गोदावरी या सिनेमाच्या निमित्तानं. विक्रम सरांसोबत स्क्रीन शेअर करताना, शूटिंग दरम्यान असं काही शिकवण त्यांनी दिलीच असेल, काही शिकलेस त्यांच्याकडून, काय अनुभव आहे? खूप वर्सटाईल अभिनेते होते ते. ॲब्सल्युटली अत्यंत ग्रेटफुल आहे माझ्या दिग्दर्शकाला निखिल महाजनला, ज्यांनी मला या सिनेमाची संधी दिली. जितेंद्र जोशी ज्यांनी कामही केलं पण त्यांनी प्रोड्युसरही केली आणि त्या दोघांनी मिळून माझं सिलेक्शन केलं होतं या रोलसाठी. त्यामुळे एकतर मला त्याबद्दलच खूप छान वाटतं की अशा पद्धतीच्या सिनेमात मला काम करता आलं आणि त्यात विक्रम काका होते. त्यामुळे खरं सांगू का, अशा नटांकडनं आपण त्यांनी काही न शिकवता शिकत असतो. त्यांच्या असण्यात, त्यांच्या शिस्तीत. आता या वयात तेव्हाही त्यांची तब्येत थोडी ऑफ होती. खूप असे ते ॲक्टिव्ह नव्हते. त्यांचा शेवटचा सिनेमा होता का गोदावरी? आय गेस हा त्यांचं काम करण्याचा शेवटचा सिनेमा होता. पण रिलीज जो झाला तो शेवटचा सिनेमा होता असं मला वाटतं, इफ आय एम नॉट रॉंग. म्हणजे ते वेळेत नाही आले तरी त्यांना काही कोणी बोललं नसतं, पण ते वेळेच्या आधी येऊन बसायचे. ते सतत रिहर्सल करायचे आणि त्यात कुठेही असं नव्हतं की कसं म्हणून मी काय माझ्या सगळ्या जेव्हा मी कोणाशी बोलते तेव्हा मी हेच ऑब्झर्वेशन केलेलं आहे की म्हणून मोठी माणसं आहेत, म्हणून दिग्गज कलाकार, कारण ते कधीच सांगत नाही. त्यांचा ऑरा शांत असतो.
त्यांची एनर्जी शांत असते. ते आल्यानंतर ते असं काहीतरी दबाव आणत नाही की मी कोणीतरी आहे, हां मी आलो आहे, असं नाही होत. ते तुम्ही तुमचं शिकत असता की बापरे म्हणून हे ग्रेट आहेत, ते इतके 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 साधे आहेत म्हणून ते भारी आहेत. ते सतत निखिलला लहान मुलांसारखे प्रश्न विचारायचे की निखिल मी असं करून दाखवू. म्हणजे एक सीन आम्ही तो कधी शेअर केला आहे की नाही मला माहिती नाही, पण जेव्हा ते जातात त्याचा जो सीन होता आणि त्यांना बरं नव्हतं, तर निखिलनी अशी सोय केली होती की फार वेळ तुम्हाला श्वास रोखून धरायला लागणार नाही आहे, तर आपण असं असं सेट केलेलं आहे. त्यामुळे नाही मी ना अख्खा 1 मिनिट श्वास धरून ठेवू शकतो, तर तू घे. तर म्हणजे तुमची तब्येत बरी नाही आहे काका, तर आपण हे नाही करणार. म्हणजे नाही नाही तू घे ना, कर ना. तर हे काय सरेंडर करणं आहे. टेक्निकली त्यांना सगळं नॉलेज असतं, अर्थात ऑब्व्हियसली असणारच, कारण ते इतका मोठा कलाकार आहे. पण मला त्यांच्याकडनं एक खूपच महत्त्वाची गोष्ट मी घेतली की डोंट टेक एनिथिंग सिरियसली. म्हणजे इतका मोठा माणूस आहे पण तो स्वतः पण इतका चिल असायचा. काहीतरी मिमिक्रीज करून दाखव, किस्से सांग, आम्ही इथे गेलो होतो. सो ही यूज टू बी व्हेरी चिल. त्यांनी असं काही हे नव्हतं केलं की मी आजारी आहे, मी विक्रम गोखले आहे आणि आता मला कसा मान मिळाला पाहिजे. ते चिल होते, खूपच चिल होते. त्यामुळे तुम्ही स्वतःला जितकं कमी महत्त्व द्याल ना, तितकं तुम्हाला जास्त रिस्पेक्ट आणि तितकं महत्त्व तुम्हाला बाकीच्यांकडनं मिळेल. तुम्हीच स्वतः जर हा ऑरा घेऊन गेलात ना की ए गाईज मी खूप भारी आहे, तर तुम्हाला कुणीही किंमत देत नसतं. बरोबर. त्यामुळे नीना कुलकर्णी आणि विक्रम काका या दोघांकडनं मला ही गोष्ट शिकायला मिळाली आणि आमचा बॉन्ड खूपच चांगला झाला होता. म्हणजे आम्ही खूप गप्पा मारायचो आणि मधल्या वेळात आम्ही तिघं पण बऱ्याचदा चिल करायचो आणि खूपच छान तो वेळ घालवला. म्हणजे खरं तर जरी आज आपल्यात विक्रम सर नसले तर त्यांचं काम जिवंत आहे आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी अविस्मरणीय आहेत, त्या नेहमीच लक्षात राहतील. ॲब्सोल्युटली. मोजके सिनेमेस केलेस तू, पण त्या सगळ्या ज्यांच्यासोबत काम केलं असते सगळे दिग्गज कलाकारच होते. आता खूप गॅप नंतर तुझा सिनेमा येतोय वडापाव. आणि खरं तर या चित्रपटाचं नावच खूप इंटरेस्टिंग आहे. खूप तगडी स्टारकास्ट आहे या सिनेमामध्ये. आणि स्पेशली लंडनमध्ये हा सिनेमा शूट झाला आहे. म्हणजे लंडनमध्ये सिनेमा शूट झाल्यामुळे खूप सारे किस्से असतील. काय काय गमती जमती झाल्या शूटिंग दरम्यान आणि सिनेमाबद्दल काय सांगशील? 2 ऑक्टोबरला सिनेमा येतोय वडापाव. प्रसाद ओक सरांचा 100वा चित्रपट आहे अभिनेता म्हणून. आणि काम करायची इच्छा होतीच. आम्ही बऱ्याचदा बोललो होतो की आपण काम कधी करणार आहोत किंवा काम करायची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे या सिनेमात मला दिग्दर्शक म्हणूनही अनुभव घेता आला आणि कलाकार म्हणूनही अनुभव घेता आला, कारण प्रसाद सरांनीच डिरेक्ट केलेली आहे ही फिल्म. त्यामुळे माझ्यासाठी तर चांगलाच अनुभव होता. लंडनला शूट करण्याचं कारण होतं की ती गोष्टीची गरज आहे. बऱ्याचदा आपण असे सिनेमे बघतो की बघितल्यानंतर असं वाटतं अरे ही मुंबईतही शूट होऊ शकली असती की काय. ती महाराष्ट्रीयन कुटुंब लंडनला स्थायिक आहे आणि लंडनमध्ये आत्ता काय तिथे त्यांचा बिझनेस जो वडापावचाच बिझनेस आहे, एका मराठी माणसाचीच ती गोष्ट आहे आणि म्हणून ते गरजेचं होतं. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अशी भूमिका मी आधी नाही केली आहे. त्यामुळे थोडीशी लाईट हार्टेड, थोडीशी आत्ताची मुलगी, थोडी वेगळी एनर्जी असणारी मुलगी साकारता येते याचा मला आनंद होता. आणि तू म्हटलीस तसं की सगळे जेनझीज आहेत, अभिनय आहे किंवा ऋतिका आहे, शाल्वा आहे आणि सविताताई त्यांची एनर्जी मॅच करणाऱ्या आहे. त्यामुळे मी त्यांना सविताताईंना त्यांच्यातच कन्सिडर करते आहे. त्यामुळे खूपच मजा आली सेटवर. आणि कसं होतं की मुंबईत असताना माझ्या घरनं मी शूटला जाते आणि तिकडून परत आपण घरी येत असतो, पण तिथे आम्ही एकत्रच असायचो, हॉटेलवर पण एकत्र. जिथे मंजिरी ताई सुद्धा होती. ॲब्सोल्युटली. ती म्हणजे ती डिरेक्टर्स असिस्टंट होती. त्यामुळे ती तर बिचारी तिचं काम सोडून बाकीच्याही खूप गोष्टी करायची. त्यामुळे तिला एक हॅट्स ऑफ आहे की ती सगळ्याच गोष्टींची काळजी घेत असे. आणि त्यामुळे एक फॅमिली झालो होतो आम्ही की सकाळी एकत्र नाश्ता करायचा, तिकडनंच निघायचं. लंडनला काय खाणं पिणं व्हायचं म्हणजे असं? लंडनला क्रॉसॉ आणि त्यांचे सगळे केक्स आणि एव्हरीथिंग. त्यांचे ब्रेड्स खूप भारी असतात. तिकडचं फूड खूपच, म्हणजे सॅलड्स खूप खातात ते लोक. त्यामुळे आम्ही सॅलड्स खूप मागवायचो आणि ते अल्टिमेट असायचं. मध्ये मध्ये जेव्हा आम्हाला आठवण यायची तेव्हा आमच्यासाठी वडापाव यायचा, श्रीकृष्ण वडापाव. लंडन मधला वडापाव अरे खूप भारी. आणि आम्हाला असा अभिमान वाटायचा की इथे 20 पाऊंडला वडापाव विकला जातोय. आणि हो, आणि तिथे चवीने खातात माहितीये लोक, आपल्याला असं वाटतं लंडन. हो, सॅटर्डे संडे रांग असते तिथे. आणि
त्यांना ते आवडतंय. आपलं खाद्यपदार्थ तिथे असा फेमस होतो याचा आम्हाला आनंद होतो. त्या तुम्ही त्यांना सांगायचात का आमचा मुंबईचा स्पेशल? अर्थात आम्ही बोलायचो त्यांच्याशी. आणि ज्या व्यक्तीचं ते आहे श्रीकृष्ण वडापाव, त्यांनीही आम्हाला सिनेमासाठी काय किंवा वडापाव पुरवण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी खूपच मदत केली. बरं गौरी, आपण एखाद्या मंदिरात जातो, देवासमोर हात जोडतो, तिकडची जी वास्तू असते ना ती आपल्याला प्रसन्न करणारी असते आणि आपसुकच आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी जी ऊर्जा असते ती येत असते. तुझ्यासाठी म्हणजे आपण या धावपळीच्या जीवनात आपल्याला खूप सारी मेंटल पीस देण्यासाठी तू स्वतः काय करतेस? आध्यात्मिक आहेस? आध्यात्मिक आहे का नाही माहिती नाही, पण माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि जेव्हा जेव्हा मला एकटं वाटतं किंवा जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की जरा सगळ्यांपासून डिस्कनेक्ट व्हायचं आहे, तेव्हा एकदा मी डायरेक्ट अक्कलकोटला जाते किंवा मग दादरच्या मठात जाते आणि तिथे मला छान वाटतं. म्हणजे अशी कधी काही प्रचिती वगैरे आली आहे? खूप खूप म्हणजे, आणि ती अशी हे नाही आहे, एका उदाहरणात सांगण्यासारखी नाही आहे. श्रद्धा ही गोष्ट मला असं वाटतं की इतकी सेन्सिटिव्ह आहे ना की त्याचा तू अनुभव घेतल्याशिवाय, कारण लॉजिकल माइंड पण आपलं ॲक्टिव्ह असतं ना, की जेव्हा तू म्हणतेस की नाही स्वामी सगळं नीट करतील, तर ॲक्च्युली येऊन कोणी नीट करत नसतं. ती तुम्हाला युनिवर्सकडनं किंवा जर तुम्ही स्वामींना मानता त्यांच्याकडनंच माझ्यात ताकद येत असते की माझे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करावे. कारण खरंच स्वामी, बऱ्याच लोकांना तर असेही अनुभव आलेले आहेत की ॲक्च्युली त्यांनी ती प्रचिती घेतली. मला जे जे अनुभव आलेत ना ते खूप असे कसं सांगू मी तुला आता, बेसिक छोट्या गोष्टींचे अनुभव आहेत की जे समजलेही नसतील असं. तेव्हा आधी तर कळायचं पण नाही. मी आधी फक्त नामस्मरण करायचे आणि स्वामींची बोलायचे आणि मी म्हटलं ना रुसते फुगते खूप, तुम्ही दिवा नाही लावायचे, मी नाही बोलणार आहे तुमच्याशी आज वगैरे, असं मी खूप बालिशपणा केलेला आहे. आणि स्वामींच्या बाबतीत हो ॲब्सोल्युटली, की छोटंच एखादं कॅरेक्टर ऑडिशन दिलं, नाही सिलेक्शन झालं माझं, तर मग माझं असं एक लूक जातो की मी चांगलं केलेलं ऑडिशन का नाही झालं. पण नंतर कळतं की ते प्रोजेक्टच कधी आलं नाही, किंवा एक खूप मोठा सिनेमा होता ज्याचं मी ऑडिशन केलेलं आणि मी खूप रडलेले, माझं नव्हतं सिलेक्शन झालं आणि मी माझं असलं की मी कुठे कमी पडले, मी तर चांगलं ऑडिशन केलेलं क्या, आणि तो सिनेमा इतका फ्लॉप झाला. आणि मी असं नाही म्हणते मी नव्हते म्हणून, माझ्यासाठीच्या जर्नीसाठी माझ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मला असं वाटतं ही गोष्ट मी हट्टी खूप आहे, मला वाटतं ही गोष्ट हवी आहे, पण तो पेशन्स वाढवला गेला आहे आपोआप स्वामींनी. आणि जेव्हा जेव्हा मी असं म्हणते ना की मला ही गोष्ट हवी आहे यार, किंवा आणि ती पटकन आपण बोलून जातो, 2 दिवसात काहीतरी घडलेलं असतं की ते येतं. पैशांच्या बाबतीत किती वेळा असं झालं आहे. आणि मी असं होतं की मी तुझ्याशी बोलताना खूप बोलीन, जसं की माझी मैत्रीण आहे, माझी आई आहे, माझी बहीण आहे, त्यांच्याशी बोलताना मी खूप बोलीन की मला स्वामींना सांगायचं आहे की मला असं एक प्रोजेक्ट द्या की मला अमुक अमाऊंट माझी कवर होईल, मला इतकी मिळेल. पण मी जेव्हा दिवा लावते किंवा प्रार्थना करते तेव्हा मी काही मागत नाही, कारण तेव्हा मला कृतज्ञच वाटत असतं की जे आहे ते खूप छान आहे, बाकी तुम्ही बघा. आता तुम्ही जर हाती पकडलेला आहे किंवा तुम्ही म्हणताय मी आहे, तर तुम्ही बघा. आणि लिटरली ती 2 दिवसात एक्झॅक्ट अमाऊंट आली एकदा. वाव. आणि मी खोटं नाही बोलत आहे. आणि असे तर जे स्वामी भक्त आहेत किंवा जे कोणी हा इंटरव्ह्यू बघतील किंवा काय, ते हसतीलच, म्हणजे चांगल्या अर्थाने की हो आम्ही पण हे अनुभवलं आहे. आणि जेव्हा तुला जर माहिती आहे की तू चुकीचं वागतेस किंवा तुझं इंटेन्शन चुकीचं नाही आहे, तू रागातनं काहीतरी करतेस, मला भयंकर, म्हणजे मी आधी गॉड फिअरिंग होते प्रॉपर, मला भीती वाटायची स्वामींची. असे सिनेमे पण आपण बघितलेले आहेत की श्रद्धा गॉड फिअरिंगमधनं नाही आली पाहिजे. बरोबर. की मी चुकीचं वागले तर माझा कान कापला जाईल, यातनं नाही आली पाहिजे. तो एक सरेंडरवाला विश्वास आहे की चांगलं केलं तर चांगलं होणार आहे, मी करणं गरजेचं आहे. कोणीही स्वामी इथे येऊन माझ्यासाठी काही करणार नाही आहे, मला करावं लागणार आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. जेव्हा मी स्वामी म्हणते ते कुणासाठी तुमचे पूर्वज असतील, त्यांचे आशीर्वाद असतील, जे आता आपण एंजल्स म्हणतो ते असतील. सो तुझी एनर्जी तुझ्यासाठी काय वर्क करतं हे तुझं आहे, माझ्यासाठी ते माझे स्वामी आहेत. आणि मी कायम मजेत म्हणते माझा बाप बसलाय वर, आणि हे मी मजेत बोलून गेले आहे, पण ते झालं आहे. त्यामुळे मी जर चुकीचं वागले आणि मला तेव्हा कळत नाही ना आपल्याला रागात आपण काय करतो, आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी वाट लागलेली असते गं असं. तर दुसऱ्या दिवशी, आणि मी कर्मांचा सिद्धांत नावाचं एक पुस्तकही वाचले, कारण मला कधीच अध्यात्माच्या आहारी नाही जायचं आहे. बरोबर. डोळे बंद करून काहीतरी कशावर तरी विश्वास ठेवला वगैरे हे करायचं नाही आहे. जे स्वामींचे मी अनुभव घेतलेले आहे ते फर्स्ट हँड मी व्यवस्थित अनुभव घेतलेले आहेत, जिथे माझ्या बॉडीने पण ते अनुभव घेतलेला आहे की इथे काहीतरी आहे, ही एनर्जी आहे.
माझ्या घरी जेव्हा लोक येतात किंवा जेव्हा जेव्हा माझ्या घरी कोणी येऊन गेलेलं आहे तेव्हा तेव्हा मला फोन आलेला आहे की तुझ्या घरी छान झोप लागली, तुझ्या घरी चांगलं वाटलं, तुझ्या घरी वेगळी एनर्जी आहे. आणि ती माझी नाही आहे, ती डेफिनेटली माझी नाही आहे. त्यामुळे मला त्याची भीती वाटते की मला हे जपायचं आहे आणि त्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत असते. म्हणजे स्वामी आपल्या सतत पाठीशी असतातच आणि म्हणूनच आज स्वामीने खूप छान आणि खूप चांगलं काम तुझ्या पदरात पाडलं असं म्हणायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. बरं, एक गमतीशीर प्रश्न गौरी, आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात साथ देण्यासाठी शेवटपर्यंत साथ देण्यासाठी एका जोडीदाराची गरज नाही म्हणणार, पण शेवटपर्यंत साथ हवी असते. Yes. ती एक जबाबदारी आणि त्याला एक लग्न असं म्हटलं जातं. तर ती जबाबदारी आणि एक जोडीदार स्वीकारण्यासाठी तू आत्ता तयार आहेस, कमिटेड आहे का गौरी? तयार आहे. तयार आहे. आणि अर्थात मला लग्न करायचं आहे, पण योग्य जोडीदार मिळाल्यानंतर कसा जोडीदार हवा आहे तुला? आता ती लिस्ट छान आहे ते आपण ऑफ स्क्रीन बोलू. पण बेसिक म्हणजे जे मी म्हटलं ना की प्रामाणिक हवा आणि कर्तृत्ववान मुलगा. मी माझ्या घरात जे पुरुष बघितलेत ते स्वकर्तृत्वाने मोठे झालेले मी बघितलेले आहेत. त्यामुळे मला कायम अशीच माणसं आवडतात जी स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी झाली आहेत, जी खूप पॅशनेटली काम करतात आणि ऑनेस्ट आहेत. कारण माणसं चुका करतात किंवा आपण सगळे चुका करतो, पण मला अप्रामाणिक माणसं आवडत नाही. आणि मला ते कळतं, खूप सगळ्यांनाच कळतं आपल्या, पण कळतं की हे ऑनेस्टीतून नाही आलं आहे. तर माझ्यासाठी टॉपमोस्ट प्रायोरिटी इज ऑनेस्टी. ऑनेस्ट असलं पाहिजे, कारण ऑनेस्ट माणसं आपोआप खरं बोलतात. ते खोटं नाही बोलू शकत, ते मॅनिप्युलेट नाही करू शकत. त्यामुळे पुढचे सगळे वादच टळले जातात ना. तुम्हाला खरंच जर बोललीस तर माझ्यासाठी आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम खरं बोलण्याने सॉल्व्ह झालेले आहेत. मग ते मैत्री असेल, आई असेल, कामाच्या ठिकाणी असेल. मी कधीच कोणाला खोटी कारणं दिली नाहीत आजपर्यंत कुठलाही सिनेमा नाकारण्यासाठी. मी कायम खरं बोलले आहे की मला एकतर हे नाही होते, मला आवडत नाही आहे, जे काही कारणं असतील. त्यामुळे तो ऑनेस्ट असेल तर तो खरा असेल, आणि मग खरा असेल तर आमचं पटेल असं मला वाटतं. बाकी पैसा वगैरे ते सगळे ठिकरे होत राहत. बरं, तुझी इच्छा लवकरच पूर्ण हो आणि आम्ही जोडीने तुझा इंटरव्ह्यू पुन्हा एकदा घेऊ. थँक्यू. बरं, प्रत्येकाच्या आयुष्यात ना आपली एक बकेट लिस्ट असते जी आपल्याला टिक करायची असते प्रायोरिटी लेवलला. आत्ता प्रायोरिटी काय आहे तुला? कुठली तुझी बकेट लिस्ट टिक करायची? मला ना एक खूप चांगलं हिंदी काम क्रॅक करायचं आहे. ती माझी बकेट लिस्ट आहे आणि त्याचे प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. ते होता होता राहत आहे किंवा चांगलं प्रोजेक्ट येत नाही आहे माझ्यापर्यंत, काही चांगले प्रोजेक्ट्स माझ्यापर्यंत पोहोचतच नाही आहेत. अशा बऱ्याच गोष्टी होत आहेत. पण आय एम जस्ट होपिंग की ते लवकरात लवकर क्रॅक होईल. आणि जस्ट बिकॉज ते हिंदी आहे म्हणून नाही, एका वेगळ्या भाषेत काम करण्याची क्युरिओसिटी आहे आणि इच्छा आहे म्हणून. मग ते तेलुगू असेल तरी चालेल, पण मराठी सोडून मला वेगळ्या भाषेत काहीतरी. तेलुगू तुला भाषा येते? नाही, पण मला मी तशी पाठांतराला चांगली आहे गं. ओके. त्यामुळे मला असं वाटतं की मी आणि जरा तिथे सावळ्या मुली आणि असं तिकडे त्यांना आवडतं ना, तसं त्यांचा झोन असतो जरा की नॅचरली असं हा रंग तिकडे जास्त खुले कास्ट कूल आहे आणि असं सगळं. त्यामुळे मला वाटतं की वेगळ्या भाषेत आपण चल हिंदी नको म्हणूया, पण साऊथ किंवा हिंदी मला वेगळ्या भाषेत कथा काम करायला नक्की आवडेल. ही देखील तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. मग मी तुला मेसेज करेन. प्लीज प्लीज. येस, नक्कीच. बरं, एक शेवटचा प्रश्न. नवरात्र उत्सव आहे म्हणून हा सण ना स्त्रियांचा सण. बरं, एक शेवटचा प्रश्न. नवरात्र उत्सव आहे म्हणून, आणि खरं तर नवरात्र उत्सव हा सण स्त्रियांचा सण म्हणून ओळखला जातो. स्पेशली तू एक लढवई स्त्री आहेस, आपण सगळेच लढवई स्त्री आहोत की आजच्या स्त्रिया ह्या सक्षमच आहेत. मात्र एक स्त्री म्हणून तू आमच्या महिला प्रेक्षकांना काय संदेश देशील? संदेश देण्या इतकं मला असं वाटतं की मी आयुष्य अनुभवलेलं नाही आहे किंवा तितकं वय पण नाही आहे की मी काहीतरी संदेश द्यावा. पण एक मैत्रीण म्हणून मला सगळ्याच मैत्रिणींना आपल्या हे सांगायला आवडेल की स्वतःच्या हेल्थची खूप काळजी घ्या. कारण बाकी पैसा, पोझिशन हे आपण हुशारच आहोत, ते आपण करणारच आहोत. सगळ्या मुली, माझ्या आसपासच्या सगळ्या मुली डायनॅमिक आहेत. हो, पण बऱ्यापैकी मुलींना आज PCOD, फर्टिलिटी, मेंटल हेल्थ इश्यूज हे सगळं होत आहेत कारण आपले हॉर्मोन्स आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. बरोबर. त्यामुळे मला कायम असं वाटतं की आयुर्वेदाची हेल्प घ्या किंवा तुमच्यासाठी जे सूट करतं ते, माझ्यासाठी ते सूट करतं, पण स्वतःच्या शरीराची प्लीज काळजी घ्या. कारण जर आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेतली तर मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि तर आसपासचं स्वास्थ्य चांगलं राहील. पृथ्वीची बहुतांश एनर्जी ही स्त्रियांनी क्रिएट केलेली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. वा. लेडी लक म्हणतो किंवा लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे आमच्या घरी सून किंवा काय, तर आपण बादशाह आहोत, आपण खूप भारी आहोत. आणि म्हणून त्याचा माज करण्याऐवजी स्वतःची काळजी घेऊया,
उगाच काहीतरी एक स्वतःच्या शरीराची हेळसांड नको करायला. हॉर्मोन्स किंवा आपल्या शरीरामध्ये जे होणारे बदल आहेत वयानुसार किंवा काय, त्याची सगळ्या मुलींनी खूप व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. कारण त्यांनीच बरेच आजार होत आहेत आणि आपण आपल्या जवळच्या लोकांचं बघतोय काय चालू आहे सध्या, आणि ते अत्यंत अनफॉर्च्युनेट आहे. जितकं करू शकतो आपण आपल्यासाठी करूया आणि हेल्दी खाणं, आणि मुळात सततचे आपण बऱ्याच मुली पण चेकअप पण नाही करत. तर हॉर्मोन्सची पण एक टेस्ट असते. तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊनच आपण छान निसर्ग आणि सगळ्याची काळजी घेऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे शरीराची आणि मनाची काळजी घ्या असं मी सांगेन. बरं गौरी, तू आत्ताच म्हणालीस की आपल्या जवळच्या व्यक्ती आपण गमावतोय या सगळ्या गोष्टीमुळे, हेल्थमुळे तू असं म्हणालीस. नुकतीच आपल्यामधून प्रिया मराठेचं निधन झालं. खरं तर ही गोष्ट म्हणजे जेव्हा ऐकलं तेव्हाच खूप धक्कादायक होतं सगळ्यांसाठी, आणि प्रेक्षक देखील प्रियावर इतकाच भरघोस पसंती देत होते तिला म्हणा, शंतनूला म्हणा. तू प्रियासोबत कधी स्क्रीन शेअर केली आहेस आणि ती माणूस म्हणून कशी होती? मी प्रियाला खूप वर्षांपासून ओळखते आणि काम करण्याचा योग आत्ता सूर राहू दे मालिका मी केली होती तेव्हा आला होता. पण मी ओळखते तिला खूप वर्षांपासून, आणि असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्याबद्दल तुला एकही शब्द वाईट ऐकायला मिळणार नाही. त्यातली प्रिया एक होती, आणि अत्यंत हसतमुख. सूर्य राहू दे मालिकेमध्ये ती विलन होती, आणि मी तिला मजेत म्हणायचे की असा गोड विलन कसा असू शकतो, तुझ्यामध्ये ती एनर्जीच नाही आहे, विलनची एनर्जी. ॲक्टर म्हणून तू उत्तम काम करतेस, पण ती खूपच चांगली होती गं. आणि मला ते जे म्हणतात ना, देव चांगल्या लोकांना घेऊन जातो, त्याचा तर राग यायला लागला आहे. कारण खूपच गोड मुलगी होती. आणि शंतनूला मी नाही ओळखत, पण मी त्यांची जी केमिस्ट्री ऐकली आहे, त्यांचं एकमेकांवरचं जे प्रेम ऐकलं आहे, तर मला हळहळले मी. म्हणजे मला फारच वाईट वाटलं हे जे काही झालं आहे. आणि अर्थात नंतर आम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, तिच्या आजाराबद्दलही मला माहीत नव्हतं. डिरेक्टली मला कळली ही बातमी. शॉकिंग होतं खूप जास्त. पण आपण म्हणताना आपल्याला थांबावंसंच वाटतं आपल्या माणसाला. ती कशातनं जात होती, किती त्रास होतो तर आपल्याला माहीत नाही आहे. आय होप ती जिथे कुठे आत्ता असेल ती त्रासात नसेल आणि आपल्या सगळ्यांना बघत असेल, आणि तिला अभिमानच वाटत असेल की तिच्यावर किती लोक प्रेम करत आहेत. पण जेवढा काळ मी तिला ओळखलं आहे, जेवढा काळ मला ती माहिती आहे, अत्यंत पॅशन. आम्ही ना लॉकडाऊनमध्ये एक ॲक्टिव्हिटी पण केली होती OMT नावाची. तेव्हा ती वेगळ्या ग्रुपमध्ये होती. तेव्हा पण आम्ही जेव्हा व्हिडिओ कॉलवर बोलायचो ना, अत्यंत गोड आणि क्यूट हसून ती बोलत असायची कायम, आणि काही कंप्लेन नाही होती. दिसायला किती सुंदर होती, किती ब्रिलियंट ॲक्टर होती. अनफॉर्च्युनेट. खरं तर गौरी, तू खूप छान बोललीस यावर. तू आता म्हणालीस की मी काय बोलणार, मी तितकी मोठी नाही आहे वगैरे. पण तू जे सांगितलंस एक मैत्रीण म्हणून, हेल्थ खूप मोठी गोष्ट आहे, आणि ती हेल्थची काळजी प्रत्येक स्त्रियाने घ्यायला पाहिजे. कारण की घरगुती कामं करत असताना, घरची कामं करत असताना स्त्रिया या गोष्टींना खूप थोडं पाठी सोडतात. ॲब्सोल्युटली. आणि ना काय होतं, इंस्टाग्रामवर पण तू बघतेस ना की जिऱ्याचं पाणी प्या, हे पाणी प्या, ते पाणी प्या, मी हे खाल्लं माझं सर, तर आपण त्याला पण भुलतो, आपण तेही करतच असतो. म्हणून मला असं म्हणणं आहे की प्रायोरिटीवर माझी हेल्थ काय आहे, माझ्यासाठी काय सूट होतं आहे, हे लास्ट विचार नका करू. हा आधी विचार करा. आधी कुठला तरी चांगला डॉक्टर गाठा. मग तुमचं आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, किंवा डायटिशियन असेल, न्यूट्रिशनिस्ट आहेत, आज किती ऑप्शन्स आहेत. ते प्रायोरिटीवर करणं गरजेचं आहे, आणि तरच तुम्ही तुमच्या हातात तुमची हेल्थ ठेवू शकता. तेवढं तरी आपल्या हातात आहे असं मला वाटतं. निश्चित. गौरी, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारताना. नवरात्रीनिमित्त खूप भरघोस गप्पा झाल्या, आणि तुझ्या या आगामी सिनेमासाठी तुला लोकशाहीकडून खूप खूप शुभेच्छा. इथे आलीस त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर नवरात्र विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी.